ती अतिशय सुंदर आहे फॅमिली कॉन्सेप्ट. ती पण आपल्याला सगळ्यांना समजली आहे आणि याचं आपण नक्कीच जरूर इम्प्लिमेंटेशन करा. याच्यात फक्त मी एकच सांगेल की आपण स्वतःची प्रश्नावली तयार करा. पार्टीकडे गेल्यावर आपल्याला काय काय प्रश्न विचारायचे. आणि दुसरं असं एक सजेशन असेल की मग रत्नेश सरांनी सांगितलंय की आज आपण काय काय SMS तयार करायचे तेही आपल्या ग्रुपमध्ये टाकू. की समजा उदाहरणार्थ मला असं वाटतंय की 23 तारखेपर्यंत मी काय करायला हवं आणि 23 तारखेनंतर काय इम्प्लिमेंटेशन होणार आहे, जीएसटी कसा कमी झाले आणि काय काय फायदा होणार आहे, असं मी प्रत्येकाला विनंती करतो की प्रत्येकाने एक तरी असा मेसेज बनवा की त्या मेसेजमधनं भले तुम्ही नाही पाठवला तरी आम्हाला फायदा होऊ शकतो. मला नाही झाला तर मी पाठवलेल्या मेसेजचा कोणाला तरी फायदा होईल. असं काहीतरी करा की जेणेकरून आपल्या डोक्याला आणि बुद्धीला चालना मिळेल. गेल्या महिनाभरात मी एकदाही रिपोर्टिंग केलेलं नाही. मी माझ्यावरनं सांगतोय की मी रिपोर्टिंग केलेलं नाही कारण मी कामच केलेलं नाही. बरोबर, सरांनी मग तेच सांगितलं की काम नाही केलं म्हणून रिपोर्टिंगला घाबरलो. मी काम करायचो, आउटपुट काय आलेलं नव्हतं. गेले 8-9 महिने मी काही टाकलं नव्हतं, पण कधीतरी आउटपुट येणार आहे. आपण फक्त काम आपलं करत राहायचं. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा काही करू नका. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा काही करू नका. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा काही करू नका. कर्म करत राहा, फळ आपोआप येणार आहे. थँक्यू.